नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खूप सुंदर अशी पफ स्लीव्ज पाहणार आहे। पहा, लांब पफ स्लीव्ज जी खूप आता ट्रेंडिंगमध्ये आहे। फक्त वरतीच पफ असतो। खूप सोप्या पद्धतीने मी या इथे सर्व माहिती सांगणार आहे, जेणेकरून आपल्या सर्व मैत्रिणींना ही बाही जी आहे ती कटिंग करता आली पाहिजे। आता इथे जर हा कपडा मी घेतलेला आहे, पहा, आधी फोल्डमध्ये करूया। या पद्धतीने 4 पदर केलं। पहा, ही बंद बाजू आहे आणि हे इथे ओपन बाजू आहे। तर असे 4 पदर करून घ्यायचे। आता इथे कपडा पहा तिरका आहे, तर आधी आपण तो सरळ करून घ्यायचा आहे। मी एक अशी लाईन ओढून घेते। पहा, हा कपडा जो आहे खालचा आपण कट करून काढायचा। बाहीची उंची आपली आहे 9 इंच, दंड घेर आहे 4.25 इंच आणि ही बाही जी आहे ती 30 साइजची आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची टाकायची। बाहीची उंची 9 + 1 इंच 10 इंच इथं घ्यायचे। तर पहा, असं मी 10 इंचावरती मार्किंग करणार आहे। या व्हिडिओमध्ये फक्त कटिंग असणार आहे, स्टिचिंग पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। पहा, अजून एकदा असंच मी 10 इथं मी 10 इंचावरती मार्किंग करून घेते। एक लाईन ओढून घ्यायची। इथे मी पेपर पॅटर्नचा उपयोग करणार आहे। पेपर पॅटर्न माझ्याकडे आहे 30 साइजचा, तर त्याचा उपयोग मी करणार आहे। जर तुम्हाला पेपर पॅटर्नचा उपयोग करायचा नसेल तर मी ज्या पद्धतीने बाही कटिंग दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करायचं आहे। तर इथे पहा, हा पेपर पॅटर्न माझ्याकडे आहे। याला मी काय केलेलं आहे, वॉटरप्रूफ असं करून घेतलेलं आहे। पहा, बाहीची उंची झाल्यानंतर इथं मी पहा उंचीचं मार्किंग केलं आणि ही बाही जी आहे ती मी असं इथं ठेवली। पहा, आणि हा आकार जो आहे तो आहे असा आधी ड्रॉ करायचा आहे आपल्याला। सध्या फक्त इथं आपल्याला पाठीमागचाच आकार जो आहे तो ड्रॉ करायचा आहे, पुढचा आकार नाही। पुढचा आकार कसा ड्रॉ करायचा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। इथे मी हा आकार दिला। आत्ता लगेच पुढचा आकार द्यायचा नसतो, पहा, नंतर आकार द्यायचा याचा। 4.25 इंच दंड घेर आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच आपलं मार्जिन। हे जोडून घेऊया। इथं असं। आता तुम्हाला इथं जर नॉर्मल पफ हवा असेल एकदम छोटासा, तर तुम्ही 2 इंच घेऊ शकता। मध्यम जर तुम्हाला इथं पफ हवा असेल तर तुम्ही हे 3 इंच घ्यायचं आहे। आणि त्याच्यापेक्षा जास्त जर पफ हवा असेल तर तुम्ही अगदी 5 आणि 6 इंचापर्यंत सुद्धा इथं तुम्ही वाढवू शकता, जर जास्त पफ हवा असेल तर। मी इथं घेणार आहे 3 इंच। इथे पहा, मी असं 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं। अजून एकदा मी असंच इथं 3 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। या पद्धतीने इथे 1.5, फक्त मी इथे 1.5 घेतले का, बाहीला आकार देण्यासाठी। इथून घेणार आहे 3, इथे मी घेतलेला आहे 3 इंच आणि इथून घ्यायचं आहे हे 2 इंच। हे पॉइंट जे आहेत ते तुम्ही लक्षात घेऊन जर बाहीला आकार दिले तर पहा, खूप छान असा आकार तयार होतो। कुठेही हा आकार जो आहे तो तुमचा बिघडणार नाही। हा जो आकार आहे तो पहा असा फिरवत या 3 इंचावर आणायचा। आता जर तुमची बाही साईज जर मोठी असेल, आता ही साईज आपली 30 आहे म्हणून मी इथं 3 इंच घेतलं। जर तुमची साईज ही
जास्त असेल तर तुम्ही इथं 3.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे पहा खूप सुंदर पफ तयार होतो आणि आकार महत्त्वाचं म्हणजे आकार खूप छान असा येतो. हे आकार देण्यासाठी आपले पॉइंट आहेत. यावरती मिळवलं की इथून असं या 2 इंचावरती मिळवायचे हा आकार. याचं स्टिचिंग सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पहा या पद्धतीने. तर किती परफेक्ट असा आकार इथं आपला तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता हे आपण कटिंग करून घेऊया. पहा इथं असं असं हे इथं आपण सरळ केलेलं आहे. हे सुद्धा कटिंग करून घ्यायचे आणि हा हे इथं एक नॉच देऊन घ्यायचा. इथे परत सेंटर नॉच दिल्यानंतर आता पुढचा आकार कसा द्यायचा हे पाहूया. तर पहा या पद्धतीने ही आपली जी बाही आहे ती तयार झाली. आता पुढचा आकार देण्यासाठी मी काय करणार आहे, इथून जे सेंटर आहे आपलं इथून 1 इंच आणि इथून पहा आपल्याला काय करायचं आहे, सेंटर करायचं आहे. हे जे 1 इंच घेतलेलं आहे इथून मी असं सेंटर करणार आहे. पहा इथं फिटिंगचे जे पॉइंट आहे इथून मी असं सेंटर करते. आला इथे तर इथून पाऊण इंच घ्यायचं आहे. पहा पाऊण इंच म्हणजे 0.75 आणि हा आकार जो आहे तो पहा इथं असा मिळवायचा. एकदा नक्की ट्राय करा, खूप छान अशी बाही तयार होते. आणि हा 1 इंच जो घेतलाय आपण इथून पहा थोडं असं या पद्धतीने हा कट करायचा आहे. हा झाला आपला पुढचा आकार. मी असं मार्किंग करून ठेवते म्हणजे मला जोडताना परत काही प्रॉब्लेम येत नाही. आणि हा मी पुढचा आकार लगेच असा कट करून घेते. पहा या पद्धतीने हा आकार असा कट होऊन निघाला पाहिजे किंवा असा एखादा नॉच देऊन ठेवला तरी सुद्धा चालेल. तर एकदम परफेक्ट असं या बाहीचं मी कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला मी स्टिचिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, मी ज्या काही टिप्स सांगितल्या या बाहीमध्ये ह्या तुम्हाला आवडल्या का हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर पहा इथं हे जे ब्लाऊज पीस आहे यावरती मी ही बाही जी आहे ती कट करणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.